आठ राखीन मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता आलोक आणि आता प्राजक्ताच्या साखरपुड्यामध्ये आलोकचा खरा चेहरा, त्याचा खरा राग, त्याची खरी चिडण्याची पद्धत ही सगळं आता इकडे भाग्या आणि घरातल्या इतर सगळ्यांच्या समोर येणार। आता नेमकं कसं आणि काय घडतं ते सगळं काही आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। तर इकडे नानी ही नाराजच असते, कारण आपल्या नातीला एवढं चांगलं मागणं न येता ह्या प्राजक्ताला का आलं ह्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं। तर दुसऱ्या बाजूला इकडे जो मामा असतो तो आणि मामीसुद्धा दोघंही खूप खुश असतात, कारण त्यांच्या भाचीला चांगला नवरा मिळणार असतो। मामीला सुद्धा ह्यावेळी अजिबात दुःख वगैरे झालेलं नसतं। मग मामाने आता इकडे प्राजक्ताच्या सासरी म्हणजे सुलक्षणाला कॉल केलेला असतो आणि मामा आता सुलक्षणाला विनंती करतो की साखरपुडा आमच्या घरी व्हायला हवा। आता ही विनंती सुलक्षणा म्हणते नाही नको, म्हणजे आमचे पाहुणे वगैरे येतील, मग तिकडे तुमच्या घरी व्यवस्थित सोय नाही करता येणार, आपण इथेच करू छान साखरपुडा। त्यावर ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे, आम्हाला तुमच्या इतकं तोलामोलाचं सगळं करायला नाही जमणार, पण आम्हाला जमेल तितकं आमच्या ऐपतीप्रमाणे साधं सोपं आम्ही करू। साखरपुडा तरी किमान आमच्या मुलीचा आमच्या घरी होऊ द्या, मग लग्नानंतर तुम्हाला कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे ते तुम्ही करा, पण किमान साखरपुडा तरी आमच्या दारात व्हायला हवा ना। त्याबरोबर मग मात्र सुलक्षणाला नाही बोलता येतच नाही। तर आता सुलक्षणा इकडे टेन्शनमध्ये येते की आता काय करायचं। आरव तर घराच्या बाहेरच पडत नाही, मग तो स्वतःच्या साखरपुड्यासाठी तरी येईल का घरातून बाहेर। आरवला साखरपुड्यासाठी कसं मनवायचं, कसं तयार करायचं हा खूप मोठा प्रश्न आता सुलक्षणासमोर पडलेला असतो। सुलक्षणाला काहीच सुचत नसतं, काय करता येईल। तर त्यावेळी प्रीतीने हे सगळं पाहिलेलं असतं। प्रीती विचार करते, वाव, ही तर मला आयडिया आलीच नव्हती। आता हे सगळं मी जाऊन आलोक भाऊजींना सांगणार आणि तो बिंडोक विचित्र वेढा आलोक या सर्व गोष्टींवरती खूप ओव्हर रिॲक्ट करणार। वाव। आणि मग आता ती म्हणते, मोठ्या आई तुम्ही म्हणालाय ना ह्या लग्नाच्या आड कोण येतं ते तुम्ही बघता, पण हे लग्न तुम्ही कशा लावता ते मी बघते। काहीही झालं तरी मी त्या आलोकचं लग्न होऊ देणार नाही म्हणजे नाहीच। आणि त्यानंतर मग प्रीती आता इकडे आलोकच्या रूममध्ये येते आणि ती आलोकला म्हणते, काय आलोक भाऊजी अभिनंदन, तुम्हाला तर आम्हाला सांगावंसंही वाटलं नाही, पण आलोक भाऊजी मी मात्र तुमच्या साखरपुड्यात खूप 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 मिरवणार आहे, म्हणजे अगदी खूपच। माझ्या मोठ्या दिराचं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर मी तर छान एन्जॉय करायला हवंच ना। त्याबरोबर आलोक म्हणतो, काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का। त्यावर प्रीती म्हणते, हो कळतंय ना, कळतंय म्हणजे चांगलंच कळतंय भाऊजी, तुमचं लग्न ठरलं आहे ते सुद्धा त्या प्राजक्ताबरोबर। आता खरं तर प्रीतीला काय वाटलेलं असतं की जेव्हा ते आलोकला सांगेल की तुझं लग्न त्या प्राजक्ताबरोबर ठरलं आहे, तेव्हा इकडे आलोक रागवेल, चिडेल, त्याची चिडचिड होईल, त्याला त्रास होईल, पण आता इकडे असं काहीही होत नाही। आलोक शांत उभा असतो। त्याबरोबर मग प्रीती त्याला विचारते, भाऊजी काय झालं, तुम्ही काही बोलत का नाही आहात। आलोक तिला बाजूला हो म्हणतो आणि थेट तो सुलक्षणाकडे येतो आणि आता तो सुलक्षणाला विचारतो की माझं लग्न त्या प्राजक्ता बरोबर ठरवण्याचा निर्णय कोणाचा होता। त्यावेळी मग मात्र आता इकडे अंबिका म्हणते, हे बघ आलोक तू आधी। त्यावर आलोक म्हणतो, काकू प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, माझं लग्न त्या प्राजक्ताबरोबर ठरवण्याचा निर्णय कोणाचा होता। त्यावर मग आता लगेचच ती म्हणू लागते की म्हणजे त्याबरोबर आता सुलक्षणा सूर्यवंशी म्हणते माझा। त्यावर आलोक म्हणतो, ठीक आहे मी तयार आहे त्या प्राजक्ताबरोबर लग्न करण्यासाठी, पण माझी एक अट आहे, जर ती अट पूर्ण झाली तर आणि तरच मी त्या प्राजक्ताबरोबर लग्न करेन। त्याबरोबर मग सुलक्षणा म्हणते, काय। त्यावर आलोक म्हणतो, हो अट मान्य असेल, मंजूर असेल तर बोला। त्यावर ती म्हणते की तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला आलोक, तू बोल काय अट आहे तुझी। त्यावर तो म्हणतो की मी त्या प्राजक्ताबरोबर लग्न करेन, पण त्याआधी तिने आपल्या आरवला त्यांच्या घरचा जावई म्हणून स्वीकारायचं, त्या आपल्या आरवबरोबर तिच्या भाग्यश्रीचं बहिणीचं लग्न लावून द्यायचं। त्याबरोबर हे ऐकून सुलक्षणा म्हणते, काय आरव आणि भाग्यश्रीचं लग्न, ही काय अट आहे आलोक तुझी। त्यावर आलोक म्हणतो, हो हीच अट आहे माझी, मला हेच हवंय, जर हे होणार असेल तर आणि तरच मी त्या भाग्यश्रीबरोबर लग्न करेन, नाहीतर
त्याबरोबर लगेचच सुलक्षणा म्हणते, नाही तर नकोच आहे मला. तुझी हीच इच्छा आहे ना, तर ठीक आहे, होईल. त्या भाग्यश्रीच्या बहिणीचं, त्या प्राजक्ताचं लग्न आपल्या आरवबरोबर होईल. त्याबरोबर मग आलोक म्हणतो ठीक आहे. मग त्याबरोबर आता लगेचच सुलक्षणा म्हणते, पण हे बघ, वयाने तू मोठा आहेस, त्यामुळे आपण पहिलं लग्न आरव आणि त्या मुलीचं नाही लावू शकत. काहीही झालं तरी पहिलं लग्न हे तुझंच व्हावं लागणार आहे. त्यामुळे आधी आपल्याला तुझ्या आणि प्राजक्ताच्याच लग्नाचा विचार करायचा आहे. एकदा का तुझं आणि प्राजक्ताचं लग्न व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडलं ना, की मग त्या मागोमाग आपण लगेचच आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नाचा विषय त्यांच्या घरात काढू. पण सध्या आधी आपण तुमच्या लग्नावर फोकस करायला हवा. चालेल ना तुला आलोक? त्याबरोबर आलोक म्हणतो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं होईल. त्यावर मग आता लगेचच आलोक म्हणतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मला खोट्याची खूप चीड आहे, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. जर माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असलात किंवा मला फसवण्याचा प्रयत्न करत असलात तर ते खरोखर तुम्हाला खूप जास्त महागात पडेल, तुम्हाला खूप जड जाईल, लक्षात ठेवा. त्याबरोबर सुलक्षणा म्हणते की मी खोटं का बोलेन, मला अजिबात खोटं बोलायची गरज नाही आहे. त्याबरोबर मग इकडे लगेचच अंबिकासुद्धा म्हणते, आलोक पण एक अट आहे. त्याबरोबर आलोक म्हणतो, मोठी आई अगं, छोटी आई अगं, तुझी कसली अट, तुला जे बोलायचं असेल ते तू बोलू शकतेस. त्यावर ती म्हणते की साखरपुडा हा मुलीच्या घरी व्हायला हवा अशी रीत आहे, त्यामुळे आपल्याला साखरपुड्यासाठी प्राजक्ताच्याच घरी जावं लागेल. तू येशील ना प्राजक्ताच्या घरी, तुझी काही हरकत नाही आहे ना? त्याबरोबर आलोक म्हणतो की छोटी आई, जर तशीच पद्धत असेल तर मग आपण तरी काय करू शकतो, जी पद्धत आहे ती तर पाळावीच लागेल ना. ठीक आहे, जेव्हा त्या प्राजक्ताच्या घरी जायचं असेल तुम्ही मला सांगून ठेवा, मी येईन तिच्या घरी. आणि मग आता आलोक येईन म्हटल्यावर सगळ्यांचं टेन्शनच जातं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्राजक्ताला मात्र टेन्शन आलेलं असतं, कारण मामाने तिचा साखरपुडा आपल्या घरी करायचं असं ठरवलेलं असतं. प्राजक्ता विचार करते की बापरे, मामा मामी तर म्हणाले की साखरपुडा इथे करायचा, आपल्या घरी करायचा, पण जर खरोखर साखरपुडा इथे करायचं ठरलं आणि आलोक जास्त भडकले तर काय करायचं? नाही, सगळंच वाया जाईल, सगळ्याचं नुकसान होईल. मामा मामींना आलोक सरांचा खरा स्वभाव कळेल आणि सध्या हे असं काहीही घडलेलं नको आहे मला. काय करू मग मी आता, कसं हे सगळं थांबवू, कसं टाळू? मग ती सुलक्षणाला फोन करते आणि म्हणते, सुलक्षणा मॅडम, तुम्ही साखरपुडा आमच्या घरी करायचा नाही, तुमच्याच घरी करायचा असं स्वतःहूनच बोला ना, ते बरं पडेल आपल्याला. त्यावेळी सुलक्षणा म्हणते की या सगळ्याची काहीही गरज नाही आहे, आलोक तुझ्या घरी साखरपुड्याला यायला तयार झाला आहे. त्याबरोबर आता हे ऐकून प्राजक्ताला हे आश्चर्य वाटतं. ती विचारते, पण नेमके आलोक सर तयार झाले कसे? त्यावर ती म्हणत असते की हे बघ, या सर्व गोष्टी सध्या महत्त्वाच्या नाही आहेत. सध्या महत्त्वाचं हे आहे की तुमचा साखरपुडा निर्विघ्न पार पडायला हवा. आता मुद्दामूनच सुलक्षणा सांगत नाही प्राजक्ताला आलोकची अट, की आलोकने आरव आणि इकडे प्राजक्ताची बहीण म्हणजेच भाग्य हिचं लग्न लावून द्यायचं असं म्हटलेलं आहे. कारण की इकडे प्राजक्ताने सुद्धा सेम अट घातलेली आहे आणि आलोकने सुद्धा सेमच अट घातलेली आहे. तर इकडे मग कुठेतरी जाऊन प्राजक्ताला बरं वाटतं, प्राजक्ता रिलॅक्स फील करते. पण आता ती ठरवते की आलोक सर इथे आल्याच्या नंतर त्यांना घरात काही त्रास होईल असं मी होऊ देणार नाही, म्हणजे लाऊड म्युझिक किंवा कुंकू असं काही नको. त्याच्यानंतर मग आता साखरपुड्यासाठी सगळं घर वगैरे छान सजवलेलं असतं आणि आता साखरपुड्याची वेळ ही आलेली असते. साखरपुड्यासाठी घरचीच माणसं असतात. हळद, कुंकू, नारळ, सुपारी, त्याचबरोबर अगरबत्तीचा पुडा हे सगळं एका मोठ्या भांड्यात घेऊन, तबकात घेऊन आता मामी आलेली असते आणि मामी आता म्हणत असते, आपण आता विधीला सुरुवात करूया. मग गुरुजी सांगतात, पहिले तर वराचे औक्षण करून घ्या वधूच्या आईने. आता मग प्राजक्ताला आई नसल्यामुळे मामी प्राजक्ताच्या आईचं कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे सरसावते. ती आलोकच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावणार असते. त्यावेळी लाल रंग बघून आलोक ताबडतोब तिला थांबवतो आणि तिचा हात मागे करतो. आता मग मात्र इकडे प्राजक्ता घाबरते. प्राजक्ता विचार करते की सगळं संपलं आता. पण त्याचवेळी सुलक्षणा सगळं सांभाळून घेत म्हणते, अहो काय करताय तुम्ही, हे आलोकला कुंकवाची एलर्जी आहे. ॲक्च्युली त्याला लाल रंगापासूनच एलर्जी आहे. लाल रंगाचं काहीही त्याने बघितलं ना की त्याला त्रास होतो, त्याला इरिटेशन होतं. त्यामुळे प्लीज जमेल तितका कुंकवाचा वगैरे वापर तुम्ही टाळा.
गुरुजी जर कपाळावर कुंकू नाही लावला आलोकच्या तर चालेल का? त्याबरोबर गुरुजी म्हणतात ठीक आहे, आता जर वराला कुंकवाची एलर्जी असेल तर आपण काय करू शकतो, फक्त उगाचच्या उगाच त्यांच्या कपाळापर्यंत हात न्या आणि मागे आणा. त्याबरोबर मग सुलक्षणा म्हणते आलोक बाळा थोडा रिलॅक्स हो, काळजी करू नकोस. त्याच्यानंतर मग आलोक डोळे मिटतो आणि उगाच आलोकच्या कपाळापर्यंत हात नेऊन चारू हात मागे आणते. त्यानंतर मग आता इकडे लगेचच प्राजक्ताच्या कपाळावर कुंकू वगैरे लावलं जातं. अंबिका येऊन प्राजक्ताची ओटी भरते. प्रीतीसुद्धा प्राजक्ताची ओटी वगैरे भरते. प्राजक्ताला ते लोक खूप छान पद्धतीने सगळं साहित्य वगैरे देतात. प्राजक्ता ही गुलाबी रंगाच्या साडीमध्ये खूप गोड दिसत असते, खुलून दिसत असते. तिचं सौंदर्य त्या साडीमुळे अगदी उठाव झालेलं असतं. मग आता हे सगळं सुरू असताना प्रीतीला तर हे सगळं बघवत नसतं. प्रीती विचार करते की काय करू, कशी या कार्यक्रमाची खराबी करू, कसा या सगळ्याचा विस्का करू. मग आता प्रीतीला लक्षात येतं आलोकला लाऊड म्युझिक बिलकुल आवडत नाही. आलोकला मोठा आवाज चालतच नाही. मग प्रीती जाणून बुजून उदास झाल्याचं नाटक करते आणि म्हणते काय बाबा काही मज्जाच नाही आहे इथे. म्हणजे हे एवढं सगळं साखरपुडा वगैरे आहे भाऊजींचा, सूर्यवंशींच्या घरातला कार्यक्रम आहे, पण सूर्यवंशींच्या घरातला असल्यासारखा कार्यक्रम वाटतच नाही आहे. इतक्यात तिकडे आता हे तिचं बोलणं भाग्य ऐकते. मुद्दामून भाग्यापर्यंत हे शब्द जावे म्हणूनच खरं तर प्रीती भाग्याच्या जवळ जोरात हे बोलत असते. मग भाग्या विचारते काय झालं प्रीतीताई, तुम्ही असं का बोलताय? त्याबरोबर प्रीती म्हणते अगं सॉरी हा भाग्या, मला माहीत नव्हतं तू इथेच आहेस ते. त्यावर भाग्या म्हणते पण तुम्ही बोलत काय होता ते तर सांगा. प्रीती म्हणते काही नाही गं, सूर्यवंशींच्या घरचा कार्यक्रम आहे. आलोक सूर्यवंशी, सुलक्षणा सूर्यवंशींच्या मुलाचं लग्न आहे असं वाटतच नाही आहे. तुला माहिती आहे का, हा साखरपुडा जर आमच्या घरी असता ना तर मोठ्या आईंनी काय जल्लोष करायला दिला असता. म्युझिक, लाऊड म्युझिक, डान्स, ओ माय गॉड, आमच्या घरी नुसता कल्ला झाला असता. पण इकडे काही मज्जाच नाही आहे. अगं लग्न कार्य आहे, शुभ कार्य घरात घडतं असं वाटतच नाही आहे. किती शांतता आहे सगळी. त्याबरोबर मग आता भाग्यश्री म्हणते प्रीतीताई एवढंच ना, काळजी करू नका. अहो साखरपुड्याचे विधी पूर्ण व्हायचे आहेत ना अजून, त्यामुळे मी म्युझिक वगैरे काही चालू केलेलं नाही आहे. एकदा का साखरपुड्याचे विधी पूर्ण होऊन गेले की त्यानंतर आपण छान म्युझिक लावू आणि मस्त डान्स करू. मी सुद्धा प्राजूच्या लग्नामध्ये डान्स करणारच आहे आणि आपण एक काम करू, जुगलबंदी करू. त्यावर प्रीती लगेच म्हणते की हो हो चालेल ना, करू आपण छान जुगलबंदी करू. त्यानंतर प्रीती मनातल्या मनात म्हणते आता एकदा का आपली जुगलबंदी झाली की आलोकच्या अंगात बंद झालेली सगळी हैवानियत आपोआप बाहेर येईल. त्याच्यानंतर साखरपुड्याचा विधी पूर्ण होतो. आलोकने आता प्राजक्ताच्या बोटात अंगठी घातलेली असते, प्राजूने आलोकच्या बोटात अंगठी घातलेली असते. आता ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग इकडे लगेचच भाग्या म्युझिक सुरू करते आणि म्हणत असते की आता आपण सगळ्यांनी छान मस्त एन्जॉय करूया. त्याच्यानंतर मग आता सगळीजणं एकमेकाच्या तोंडाकडे बघतात, कारण सगळ्या सूर्यवंशींना तर माहिती असतं ना की आलोकला म्हणजे हे सगळं आवडत नाही. ते आता आलोक स्वतःवर ताबा ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण शेवटी त्याचा ताबा सुटतो आणि तो चिडतो आणि तो जोरात म्हणतो बंद करा, बंद करा ते सगळं. त्याबरोबर म्युझिक वगैरे बंद केलं जातं. पण आता हे सगळं बघून घरातल्यांना आश्चर्य वाटतं की काय झालं काय, आणि आलोक हा असा एवढा विकृत पद्धतीने एवढं का ओरडलं असेल. मामा म्हणतो काय झालं आहे का असं, म्हणजे तुम्ही गाणी वगैरे बंद करायला. त्याबरोबर मग सुलक्षणा म्हणते काम काम ॲक्च्युली आमच्या आलोकला ऑफिसमध्ये खूप काम असतं. त्याला इतकी कामं असतात की त्याला हे म्युझिक, डान्स हे सगळं नाही आवडत आणि त्याला जितका वेळ मिळतो त्याला असं शांतपणे रिलॅक्समध्ये घालवायला आवडतो. त्याला पहिल्यापासूनच या सगळ्या गोष्टींचा शौकच नाही आहे आणि म्हणूनच तो म्हणाला बंद करा. अहो त्याला साखरपुडासुद्धा घरच्या घरीच करायचा होता, म्हणूनच तर प्राजक्ताने सगळं घरच्या घरीच करायचं असं ठरवलं ना, आलोकसाठीच. त्याबरोबर मग आता सगळे घरातले गप्प बसतात. साखरपुड्याचे विधी झालेले आहेत, मग आपण आता जेवायला बसायचं का असं अंबिका म्हणते. त्याबरोबर सगळीजणं जेवून वगैरे घेतात आणि त्याच्यानंतर मग आता आलोक आणि त्याचं संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब निघून जातं. सगळे निघून गेलेले असतात, पण इकडे चारूच्या आणि मामाच्या मनात मात्र एकच विचार राहून गेलेला असतो की आलोकचं वागणं हे जरा जास्त विचित्र वाटतंय. म्हणजे एकाएकी कुंकवाची एलर्जी आहे असं म्हणणं, त्याच्यानंतरनं म्युझिक आवडत नाही असं म्हणणं, हे कसं शक्य आहे की कुंकवाची एलर्जी नाही, म्हणजे असू शकते पण म्युझिकही आवडत नाही.
म्हणजे हे सगळंच विचित्र वाटतंय खूप. आणि ते मघाशी ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले ना, ती पद्धतसुद्धा त्यांची खूप जास्त विचित्र होती, काही कळलंच नाही. त्याबरोबर आता प्राजूच्या लक्षात येतं की घरातल्या सगळ्यांना आलोकबद्दल गोष्टी खटकत आहेत. मग पटकन प्राजूच म्हणते, नाही, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहे. मला आलोक सरांना कुंकवाची एलर्जी आहे हेही आधीच माहीत होतं आणि त्यांना लाऊड म्युझिक आवडत नाही, त्यांना जास्त माणसांचा गराडा आवडत नाही हेही मला माहीत होतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जास्त माणसं वगैरे नको, आपण घरच्या घरीच कार्यक्रम करूया म्हणून. त्याचं कारण तेच होतं. त्याबरोबर आता हे ऐकून लगेचच सगळे म्हणतात, अगं मग जर तुला ही गोष्ट माहीत होती तर तू आम्हाला आधीच का नाही सांगितलीस. त्याबरोबर प्राजक्ता म्हणते की सांगणारच होते मी, पण विसरून गेले. बाकी जास्त काही नाही आहे, तुम्ही उगाचच्या उगाच खूपच जास्त काळजी करताय. तुम्ही इतका विचार नका करू, सगळं काही ठीक आहे. आणि आलोक सरांचा स्वभाव थोडासा तापट जरी असला तरी मनाने ते खूप चांगले आहेत, ते मला खूप समजून घेतात. त्या दिवशी भाग्याने पाहिलंच की मी धडपडत होते तर त्यांनी किती तत्परतेने मला लगेच सावरलं. त्याबरोबर मग आता लगेचच सगळेजण शांत होतात. त्याबरोबर प्राजू म्हणते की चला उशीर होतोय, जेवणाची पानं वाढायला घेऊया. मग आता जेवण वाढायला लगेचच प्राजू पुढे सरसावते. तेवढ्यापुरतं का नाही होईना, पण विषय बंद होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.